नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीमध्ये जेवणाच्या ताटामध्ये आमटीला खूप मानाचं स्थान आहे आणि तुम्ही पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ह्या आमटीचा प्रकार केला जातो किंवा त्या भागाची ती खासियत आहे. उदाहरणार्थ बाजार आमटी, मटकीच्या डाळीची आमटी किंवा तुरीच्या डाळीची आमटी, सांडग्याची आमटी, वड्याची आमटी, शिप्पी आमटी, शिंगोरी आमटी, असे खूप सारे आमटीचे प्रकार आहेत. ते आता माझ्या लक्षात सुद्धा नाहीत, एवढे आमटीचे प्रकार आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये गेला तर वेगवेगळ्या पद्धतीची वेगवेगळ्या चवीची आमटी तुम्हाला पाहायला मिळेल. तर आज आपण एक अशीच नगर स्पेशल शिंगोरी आमटी कशी तयार करायची ते पाहणार आहोत. चवीला एकदम मस्त लागते, अगदी नॉनव्हेजलाही मागे सारेल अशी ही आमटी तयार होते. तर डाळीचं आणि बाजरीचं कॉम्बिनेशन असलेली ही आमटी आहे. नगर जिल्ह्यातील फेमस अशी ही आमटीचा प्रकार आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये खास करून आमटीला जेवणाच्या ताटामध्ये खूप मोठं स्थान दिलं जातं. आमटी असेल तर ते जेवणाचं ताट परिपूर्ण दिसेल. तर अशी ही आमटीचा प्रकार आज आपण पाहणार आहोत. या अगोदर मी तुम्हाला बाजारी आमटीचं प्रेमिक्स कसं करायचं, त्यापासून आमटी कशी तयार करायची हे दाखवलेलं आहे. तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की पाहू शकता. बऱ्याच आमटीच्या रेसिपी मी तुम्हाला दाखवलेल्या आहे. रेसिपी आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला माझ्या रेसिपी जर आवडत असतील किंवा तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. शिंगोरी आमटी करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं ते साहित्य. तर इथे मी तुम्हाला एकदम परफेक्ट असं साहित्य दाखवणार आहे. तर इथे मी 2 चमचे बाजरी घेतलेली आहे. यातला सगळ्यात महत्वाचा पदार्थ आहे. या शिंगोरी आमटीला थोडीशी चव असते, ती बाजरीची असते आणि आमटीचा थिकनेस वाढवण्यासाठी सुद्धा बाजरी घातली जाते. तर नगर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त बाजरी पिकते, त्यामुळे तिथे या आमटीमध्ये बाजरी घातली जाते. आणि इकडे मी 1 चमचा तुरीची डाळ घेतलेली आहे, 1 चमचा हरभऱ्याची डाळ, 1 चमचा मुगाची डाळ, 1 चमचा मसुराची डाळ आणि अर्धा चमचा मटकीची डाळ घेतलेली आहे. आणि 1 मोठा कांदा घेतलेला आहे. फोडणीसाठी कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर, थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 5 ते 6 लसूण पाकळ्या, फोडणीसाठी तेल, थोडस खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे. हे खोबरं मी अख्खं का ठेवलंय कारण हे आपण भाजून घेणार आहोत, त्यासाठी मी असं अख्खं घेतलंय. तुम्हाला किसून घालायचं असेल तर घालू शकता. 1 चमचा धने घेतलेले आहेत, अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, गरम मसाला आणि काळे तिखट घेतलेले आहे. तर नगर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये किंवा वेगवेगळ्या गावामध्ये किंवा वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ही शिंगोरी आमटी बनवली जाते. तर इथे मी काळे तिखट वापरते. तर काही भागामध्ये काळे तिखट वापरलं जातं, काही मध्ये लाल तिखट वापरलं जातं, काही भागामध्ये हिरव्या मिरचीची सुद्धा ही शिंगोरी आमटी केली जाते. तर आज मी इथे काळं तिखट वापरून तुम्हाला ही शिंगोरी आमटी करून दाखवते आहे. तर सुरुवातीला आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. सुरुवातीला आपण खोबरं आणि कांदा गॅसवरती भाजून घेऊयात. तर खोबरं भाजण्यासाठी ठेवायचं आहे आणि कांदा असे काप करून घ्यायचे आहेत, तुम्ही पाहू शकताय. आणि असं थोडस हे असं काढून घ्यायचं म्हणजे पूर्ण आतपर्यंत हा कांदा भाजला जाईल. अशा पद्धतीने कांदा आपल्याला गॅसवरती जाळी ठेवून भाजून घ्यायचा आहे. शक्यतो तुमच्याकडे चूल असेल तर चुलीमध्ये डायरेक्ट तुम्ही कांदा टाकून खोबरं टाकून भाजू शकता. जेवढा याला असा धुरकट वास लागेल तेवढं या आमटीला एक स्मोकी फ्लेवर येतो आणि त्यामुळे आमटीची चव एक वेगळीच लागते. तर त्यासाठी इथे मी हे खोबरा आणि कांदा भाजून घेते. तुम्ही पाहू शकताय आतून सुद्धा छान असं खोबरं भाजलंय. हे काढून घेते आणि अशाच पद्धतीने आपण कांदा सुद्धा भाजून घेऊया. पूर्ण कांदा वरच्या बाजूने काळा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. खोबरा आणि कांदा भाजून झालं, आता आपण डाळी भाजून घेऊयात. तर सुरुवातीला मी हरभऱ्याची डाळ आणि तुरीची डाळ एकत्र भाजून घेते, कारण या जवळपास एकसारख्या आकाराने असतात म्हणून हरभऱ्याची आणि तुरीची सुरुवातीला भाजून घ्यायची आहे.
गॅस मिडियम ठेवायचा. मिडियम गॅसवरती खमंग या डाळी भाजून घ्यायच्या आहेत. तुरीची आणि हरभऱ्याची डाळ भाजून झाली. आता आपण मसुराची, मुगाची आणि मटकीची डाळ भाजून घेऊया. जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की नगर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ही आमटी बनवली जाते. तसंच आज मी तुम्हाला या डाळी भाजून याची पावडर तयार करून ही आमटी बनवून दाखवते आहे. तर काही भागामध्ये डाळी शिजवून याची आमटी बनवली जाते. तर अशा पद्धतीने इथे आपली ही डाळ छान खमंग भाजलेली आहे. तर आपण काढून घेऊया. आता अशाच पद्धतीने आपण ही बाजरी सुद्धा भाजून घेऊया. डाळी भाजून झाल्या की यामध्ये 1 चमचाभर तेल घालायचंय. यामध्ये आपण जिरं आणि धणे भाजून घेऊया. जिरं ही घालूया. आणि याच्या बरोबरच आपल्याला आता भाजून घेतलेला कांदा आणि खोबरं सुद्धा यामध्ये घालायचं आहे. खोबरं आणि या कांद्याचे मी तुकडे करून घेतलेले आहेत. हे ऑलरेडी भाजलेलं आहे, पण तरी सुद्धा आपल्याला थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता यामध्येच आपण आलं, लसूण आणि कोथिंबीर घालूया. खूप खमंग असा हा मसाला तयार होतो. तर अशा पद्धतीने जर मसाला तयार करून तुम्ही फ्रीज मध्ये ठेवला आणि अचानक आपल्याकडे पाहुणे आले किंवा आपल्याला अशी आमटी खावीशी वाटली तर तुम्ही पटकन हा मसाला फ्रीज मधून काढून घेऊ शकता आणि आमटी बनवू शकता. तर अशा पद्धतीने डाळी भाजून आणि कांदा, खोबरं हे सगळा मसाला भाजून तुम्ही अशा पद्धतीने पावडर करून ठेवू शकता. तर इथे आपला हा मसाला छान भाजलेला आहे. 1-2 मिनिटं छान मी कांदा, खोबरं, लसूण, आलं, कोथिंबीर, धणे, जिरे हे सगळं छान परतून घेतलं. आता आपण गॅस बंद करूयात आणि हा सगळा मसाला व भाजून घेतलेल्या डाळी थंड करून घेऊया. सगळा मसाला आपला थंड झालेला आहे. आता आपण हा मिक्सर मध्ये घालून बारीक करून घेऊयात. तर सुरुवातीला आपल्याला डाळी थोड्याशा बारीक करून घ्यायच्या आहेत, म्हणजे आरळ बोबड्या अशा रवाळ वाटून घ्यायच्या आहेत. डाळी बारीक करून झाल्यानंतर इथे मी सगळा मसाला बारीक करून घेतलेला आहे. तर इथे हा आपला काळा मसाला तयार झालेला आहे. आणि डाळी बारीक करताना थोड्याशा रवाळ करायच्या, कारण जर तुम्ही खूप पिठीसारख्या जर या डाळी बारीक केल्या तर आमटी खूप घट्ट होते आणि ती चवीला छान लागत नाही. त्यासाठी थोड्याशा रवाळ अशा या डाळी बारीक करून घ्यायच्या आहेत. इथे आपलं वाटण तयार झालं. आता आपण आमटी तयार करून घेऊया. आमटी करण्यासाठी सुरुवातीला कढईमध्ये 4 चमचे तेल घालूयात. तर या आमटीला तेल थोडंसं जास्त लागतं. तर तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण घालूया. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं फोडणीला जिरं घातलं तरी चालेल. हे वाटण आपण 1 मिनिटभर परतून घेऊया. हे वाटण करताना कधीही पाणी न घालता करून घ्यायचं, म्हणजे हे जरी तुम्ही फ्रीज मध्ये यातलं अर्ध वाटण ठेवलं तर ते खूप दिवस टिकतं. त्यासाठी बिना पाण्याचं हे वाटण तयार करून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटं हे वाटण चांगलं परतून झालं की आता यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले घालून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला आपण थोडीशी हळद घालूया. गरम मसाला घालूया. तर हा गरम मसाला मी घरीच तयार केलेला आहे. खड्या मसाल्यांपासून हा गरम मसाला मी तयार करून घेतलेला आहे. आणि घरीच तयार केलेलं हे काळं तिखट जे तुमच्याकडे आहे किंवा तुम्ही ज्या पद्धतीने काळं तिखट करता त्या पद्धतीने केलेलं काळं तिखट तुम्ही यामध्ये वापरू शकता. आणि आता आपण चवीनुसार मीठ घालूयात. हे व्यवस्थित मिक्स करून झालं की आता आपल्याला यामध्ये आपण ज्या डाळी बारीक करून घेतल्या आहेत त्या घालूया. आणि या मसाल्याबरोबर डाळी सुद्धा आपल्याला एखादा मिनिटभर परतून घ्यायच्या आहेत. आणि या भाजीसाठी आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे.
गरम पाणी घातल्यामुळे या भाजीला कट सुद्धा खूप छान येतो. त्यासाठी यामध्ये शक्यतो गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तुम्हाला जेवढी भाजी करायची आहे, जेवढी आमटी करायची आहे, त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. साधारण 5 ते 6 लोकांना पुरेल एवढी आमटी मी आज करणार आहे. त्यामुळे मी यामध्ये 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि आता आपल्याला या भाजीला किंवा या आमटीला उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर ही आमटी 5 मिनिटे शिजवून घ्यायची आहे. एक 5 मिनिटे मी आमटी ही शिजवून घेतली. वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि परत ही आमटी मिक्स करून घेऊयात. आणि ही आमटी शिजल्यानंतर तुम्ही पाहू शकताय याला कट सुद्धा किती मस्त आलेला आहे. त्याचबरोबर या आमटीचा थिकनेस तुम्ही पाहू शकताय. मस्त अशी दाटसर ही आमटी तयार झालेली आहे. सुरुवातीला आपल्याला थोडीशी पातळ वाटते, पण जसजशी आमटी ही उकळेल किंवा शिजेल तशी याला घट्टपणा येतो, दाटसरपणा येतो. तर इथे आपली मस्त अशी शिंगोरी आमटी तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद करूयात. नगर जिल्ह्यातली फेमस आणि पारंपरिक पद्धतीने केली जाणारी ही झणझणीत आणि चमचमीत अशी शिंगोरी आमटी आपली तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकताय मस्त अशी आमटी तयार होते. करायला अगदी सोपी आहे, चवीला एकदम मस्त लागते. ही आमटी खास करून बाजरीच्या भाकरी बरोबर खाल्ली जाते. चवीला एकदम भन्नाट लागते. तर ही शिंगोरी आमटीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीचे रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.